निसर्गाच्या कुशीत आपल्याला मिळणारं समाधान काही आगळंच. शहरात राहणारा प्रत्येक जण एक दिवस तरी शांत हिरव्यागार निसर्गात घालवण्यासाठी उत्सुक असतो. पक्ष्यांची किलबिल, थंड हवेची झुळूक, रम्य सूर्यास्त, लहान असोत वा मोठे, या साऱ्यांची ओढ सगळ्यांना असतेच असते. पण शहरापासून जवळ असलेलं, निसर्गाचं वरदान लाभलेलं आणि ग्रामीण जीवनाचा पुरेपूर आनंद देणारं असं कुठलं ठिकाण आहे का आपल्या शहराजवळ? होय, अर्थातच आहे. असं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे मेहर रिट्रीट. 27 एकर प्रशस्त परिसरामध्ये विस्तारलेलं, हिरवळीने नटलेलं हे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी एक मस्त ठिकाण. पुण्यापासून फक्त 42 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या यवत इथल्या माटोबा तलावाच्या काठी वसलेलं एक दिवसाच्या ट्रिपसाठी अगदी सुयोग्य ठिकाण. अगदी प्रवेशद्वारापासूनच मेहर रिट्रीट आपल्या मनाला गारवा देतं, निसर्गाची ओढ लावतं, मन अगदी प्रसन्न करतं. तुमच्या प्रियजनांसोबत धमाल करण्यासाठी इथं अनेक गोष्टींची सोय आहे. अगदी सकाळच्या चमचमीत नाश्त्यापासूनच तुमच्या सेवेला तत्पर असणारं इथलं आदरातिथ्य आहे. छोटी फॅमिली असो की मोठा ग्रुप, आणि शाळा असो की कॉर्पोरेट सहल, तुमच्या पसंतीनुसार मौज मजेचे अनेक पर्याय इथे हजर आहेत. आजकाल शहरी जीवनाच्या धावपळीत मराठी संस्कृतीचा ठेवा, मातीचा ओलावा, निसर्गाचा आणि ग्रामीण जीवनाचा मेवा कुठेतरी हरवला आहे. तुमच्या परिवारासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला इथला एक दिवस तुम्हाला आनंदाने बहरलेले अनंत क्षण देतो. इथल्या वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी झाल्यामुळं एकमेकांना नव्या तऱ्हेनं जाणता येतं. आपापसामधलं सौहार्द आणि एकोपा वाढतो. एरवी लहान मुलांना पाहायला मिळणारी ग्रामीण जीवनाची शैली इथे प्रत्यक्ष पाहायला मिळते. मुलांना इथल्या परसदारी असणाऱ्या गायीच्या गोठ्यातही जाता येतं. त्यांना ससा आणि बदकांची दोस्ती करता येते. शेतात जाऊन भाजीपाला पिकतो तरी कसा हे नीट समजावून घेता येतं. तसंच ऊसापासून गूळ कसा बनवला जातो ते सुद्धा इथल्या गुऱ्हाळात जवळून पाहता येतं. शिवाय ट्रॅम्पोलिन, झोके अशा खेळांची मजाही त्यांना मित्रांसोबत लुटता येते. तरुणाई तर इथं आपल्या दोस्तांसोबत अगदी धमाल करायला येते. इथल्या ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाहातला बोटिंगचा अनुभव मस्त रिफ्रेश करून जातो. रेन डान्स आणि त्यासोबत सॉलिड थिरकवणारं म्युझिकचं धमाल कॉम्बो त्यांना नवी ऊर्जा देतं. आणि अर्थात इतकं हिंडल्या खेळल्यानंतर इथल्या शुद्ध नैसर्गिक वातावरणात भूक पण अगदी कडाक्याची लागणार हे वेगळं सांगायला हवं का? गावाकडच्या घराची आणि चुलीची आठवण करून देणाऱ्या घरगुती महाराष्ट्रीयन जेवणानं पोटासोबत तुमचा आत्माही अगदी तृप्त होऊन जातो. इथं बनवलेलं जेवण हे इथंच पिकवलेल्या भाजी, फळे आणि धान्यापासून बनवलं जातं. त्यामुळे ते असतं शुद्ध आणि ताजं. त्यासोबतच तुम्हाला ऊसाच्या गुऱ्हाळावर काढलेला ताजा ताजा रसही चाखायला मिळतो. याशिवाय सर्व लोकांना आवडणारी ट्रॅक्टरची राईड, बैलगाडीची सफर अशा अनेक वेगवेगळ्या धमाल गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. निरनिराळ्या दुर्मिळ पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी इथं वॉच टॉवरही आहेत. आणि इथला सनसेट पॉइंट म्हणजे एका मस्त अनुभवलेल्या दिवसाचा अगदी रोमॅन्टिक शेवट. आणि घरी जाता जाता तुम्ही इथला ताजा शुद्ध भाजीपाला सुद्धा नेऊ शकता. प्रत्येक ऋतूनुसार तुमच्यासाठी इथं नाविन्यपूर्ण थीमचं आयोजन केलेलं असतं. हिवाळ्याच्या थंडीत इथं हुरडा पार्टी असते, तर उन्हाळ्यात आमरस आणि पुरणपोळीची पार्टी. आणि पावसाळा असतो खास हिरवा निसर्ग डोळ्यांनी मनसोक्त लुटण्यासाठी. या तुमच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. ग्रामीण जीवनाचा आणि मराठी मातीचा आनंद तुम्हाला मेहर रिट्रीटला भरभरून मिळतो. तुमच्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला निसर्गाच्या कुशीतला हा अनुभव अगदी ताजतवानं करून जातो.
तुमच्या जीवनातील सोनेरी क्षणांना मजेत घालवण्यासाठी पुण्याजवळच्या या ठिकाणाला नक्की भेट द्या. आम्ही तुमची वाट पाहतोय.